नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले मराठी व्याकरणावर आधारित महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. रमाकांत हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे? बहुव्रीही समास या प्रकारातील आहे. बहुव्रीही समास ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. रमाकांत या शब्दाचा विग्रह रमेचा म्हणजेच लक्ष्मीचा पती तो असा होतो. येथे रमा आणि कांत ही दोन्ही पदे महत्त्वाची नसून विष्णू या तिसऱ्या शब्दाचा बोध होतो. त्यामुळे रमाकांत हा शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. शांत या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. शांत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नीरव. शांत या शब्दाचा अर्थ गप्प, निशब्द, आवाजरहित किंवा शांतता असलेला असा होतो. नीरव ज्या ठिकाणी कोणताही आवाज नाही, पूर्ण शांतता आहे. उदाहरणार्थ नीरव शांतता. निखळ म्हणजेच शुद्ध किंवा मिश्रणरहित. उदाहरणार्थ निखळ प्रेम. निर्मळ. निर्मळ म्हणजे स्वच्छ किंवा शुद्ध. उदाहरणार्थ निर्मळ पाणी. निव्वळ. निव्वळ याचा अर्थ आहे फक्त किंवा केवळ. निव्वळ पैसा कमावणे. उत्कृष्ट खेळाडू देशाचा भूषण ठरतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्दाची जात आहे सामान्य नाम. ज्या नामामुळे एकाच जातीच्या वस्तू, प्राणी किंवा व्यक्ती यांचा बोध होतो त्याला सामान्य नाम असे म्हणतात. खेळाडू हे नाव कोणत्याही विशिष्ट खेळाडूसाठी नसून खेळ खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी वापरले जाते. त्यामुळे खेळाडू हे सामान्य नाम आहे. पुढीलपैकी मराठी उपसर्ग असलेले शब्द कोणते? मराठी उपसर्ग असलेले शब्द आहे अजाण, अतपाव, अवजड. मराठी उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला लागणारे अक्षर किंवा अक्षरांचा समूह जो शब्दाच्या अर्थांमध्ये बदल करतो. दिलेल्या पर्यायांमध्ये अ, अद आणि औ हे मराठी उपसर्ग आहेत. अजाण अ नकारात्मक अर्थ प्लस जाण. जाण म्हणजेच ज्ञान बराबर अजाण ज्याला ज्ञान नाही. अदपाव अद कमी प्लस पाव पाऊण. आतपाव म्हणजे पाऊणपेक्षाही कमी. अवजड अव म्हणजे खूप, जड म्हणजे वजनदार बराबर अवजड खूप वजनदार. द्वंद्व समास नसलेले वाक्य ओळखा. द्वंद्व समास नसलेले वाक्य आहे अभ्यास न केल्यामुळे कल्पना नापास झाली. द्वंद्व समास ज्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची असतात आणि त्यांचा विग्रह आणि व अथवा किंवा यांसारख्या समुच्चयबोधक अव्ययांनी केला जातो त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आई वडील, आई आणि वडील, 2 3, 2 किंवा 3, भाजीपाला, भाजी आणि पाला. गावंढळ गावात गाढवे संवाषण या म्हणीचा अर्थ आहे वासरात लंगडी गाय शहाणी. या म्हणीचा अर्थ असा आहे की जिथे सगळे अज्ञानी किंवा कमी गुणवत्तेचे असतात तिथे थोडा जरी चांगला असलेला श्रेष्ठ मानला जातो. नळे इंद्राशी असे बोलिजिले हा कोणता प्रयोग आहे ते शोधा. हा प्रयोग प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग आहे. प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग हा कर्मणी प्रयोगाचा एक उपप्रकार आहे. प्राचीन मराठी साहित्यात किंवा जुन्या ग्रंथात याचा वापर आढळतो. यात ज किंवा जे प्रत्यय धातूला लावून भूतकाळी रूप तयार होते. उदाहरणार्थ नळे इंद्राशी असे बोलिजिले. नलाने इंद्राला असे बोलले. गळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. या म्हणीचा योग्य अर्थ आहे नुकसान होता होता टळणे. या म्हणीमध्ये गळ्यातले म्हणजे गळ्यातील दागिना आणि ओटी म्हणजे
कमरेला बांधलेला पदर किंवा खोळ या म्हणीचा अर्थ असा आहे की एखादी मौल्यवान वस्तू जसे की गळ्यातील दागिना तुटला पण तो खाली न पडता ओटीमध्ये पडला, ज्यामुळे त्याचे नुकसान टळले. यावरूनच ही म्हण तयार झाली, ज्याचा अर्थ आहे की एखादी दुर्घटना किंवा नुकसान होता होता वाचणे. पांडवांनी खांडव वनात राहावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. या वाक्याचा प्रयोग आहे भावे प्रयोग. या वाक्यात पांडवांनी हा कर्ता आहे आणि खांडव वनात हे कर्म नाही तर अधिकरण आहे. राहावे हे क्रियापद आहे. भावे प्रयोगात क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही. ते नेहमी तृतीय पुरुषी एकवचनात असते. या वाक्यातही राहावे ही क्रियापद पांडवांच्या अनेक वचनानुसार बदललेली नाही, त्यामुळे हा भावे प्रयोग आहे. सरोज दिल्लीत राहते या वाक्याचा प्रयोग सांगा. या वाक्याचा प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलते तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. या वाक्यात सरोज कर्ता स्त्रीलिंगी एकवचन आहे आणि राहते हे क्रियापदही स्त्रीलिंगी एकवचनानुसार बदललेले आहे, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे. दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो अशा अर्थाची म्हण सांगा. या अर्थाची म्हण आहे लंकेत सोन्याच्या विटा. लंकेत सोन्याच्या विटा होत्या पण त्याचा उपयोग रावणाला झाला नाही, कारण त्याच्या हातून वाईट कृत्य घडले, ज्यामुळे दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो. जर आपल्यात चांगले गुण आणि चांगले विचार नसतील. खालील वाक्यातील रिकामी जागा भरा. ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास टिंबटिंब समास असे म्हणतात. त्यास अव्ययी भाव समास असे म्हणतात. अव्ययी भाव समासात पहिले पद अव्यय क्रियाविशेषण असते आणि ते प्रधान असते. या समासातील सामासिक शब्द क्रियाविशेषणासारखा वापरला जातो. उदाहरणार्थ प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, यथाशक्ती, शक्तीनुसार, अजन्म म्हणजेच जन्मभर. पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोड टिंबटिंब. पदरी पडले झोड हसून केले गोड. या म्हणीचा अर्थ आहे की नशिबात जे काही येईल ते आनंदाने स्वीकारणे. अडचणी आल्या तरी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे. एखाद्या व्यक्तीला कमी पगाराची नोकरी मिळाली पण दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंत ती व्यक्ती ती नोकरी स्वीकारते आणि आनंदाने काम करते. या परिस्थितीत पदरी पडले झोड हसून केले गोड ही म्हण वापरली जाते. पुढील म्हण पूर्ण करा. केळी खाता हरकले टिंबटिंब देता चरकले. केळी खाता हरकले हिशेब देता चरकले. या म्हणीचा अर्थ असा आहे की काही गोष्टी करताना सहज वाटतात पण त्याचा हिशेब करताना कठीण जाते. उदाहरणार्थ पैसे खर्च करणे सोपे असते पण त्याचा हिशेब ठेवताना कठीण जाते. श, श, स या वर्णांना काय म्हणतात? या वर्णांना उष्मे वर्ण असे म्हणतात. उष्मे म्हणजे ज्या वर्णाच्या उच्चारातून उष्णता निर्माण होते. श, श, स या वर्णाचा उच्चार करताना घर्षणातून उष्णता निर्माण होते, त्यामुळे त्यांना उष्मे असे म्हणतात. विहंग या शब्दाचा अचूक अर्थ निवडा. विहंग या शब्दाचा अचूक अर्थ आहे पक्षी. विहंग या शब्दाचा अर्थ पक्षी, खग, द्विज, शकुंत, अंडज असा आहे. इतर पर्याय वीज, वीज म्हणजे विद्युत तडित, वाद्य, वाद्य म्हणजे संगीत वाद्य, वहिनी, वहिनी म्हणजे भाऊची पत्नी, भाऊजाई. खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा. कानडी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे खलबत्ता.
खलबत्ता हा शब्द कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द आहे. खाली काही कानडी भाषेतून मराठीत आलेले शब्द दिले आहेत. अक्का, अण्णा, आई, कणिक, गाजर, भाकरी, हंडा, विळी हे सगळे शब्द कानडी भाषेतून मराठीत आलेले शब्द आहे. तोंडी लावणे हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातला आहे? तोंडी लावणे हा सामासिक शब्द समासाच्या अलुक तत्पुरुष समास या प्रकारातला आहे. अलुक म्हणजे लोप न पावणे. तोंडी लावणे यामध्ये तोंड याचा सप्तमीचा ई प्रत्यय सामासिक शब्द तयार करताना लोप पावलेला नाही, म्हणून याला अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.